नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान। मित्रांनो, परभणीमध्ये संविधानाचा अपमान करण्यात आला आणि जो गृहस्थ संविधानाचा अपमान करण्यासाठी तो करत होता, त्याच वेळी तो काही लोकांना पकडण्यात गेला आणि त्याच्यावर पण लोकांनी त्यांना चांगल्या पद्धतीचा मार दिला। मित्रांनो, संविधान हे देशाचं संविधान आहे आणि संविधानाने सर्व भारत देशाला स्त्रियांना, पुरुषांना आणि प्राणी मात्रांना जगण्याचा अधिकार हे संविधानाने दिला आहे। आणि काही लोक जे मनुस्मृती मनुवादी विचाराचे लोक ते आज पण संविधानाचा विरोध करताना दिसत आहेत आणि ते त्यांच्या कृतीमधून हीच ती कृती जी संविधानाचा विरोध करण्यासाठी केलेली कृती आहे आणि संविधानाचा अपमान केलेला आहे। मित्रांनो, असे का होते की संविधानाचे अपमान करून काही आंबेडकरी अनुयायांना हे आंदोलने करतील आणि आंबेडकरी अनुयायांना उकसवण्याचा प्रयत्न नाही ना, असा पण काही अंदाज व्यक्त करण्यात येते। कारण की आताच नुकतेच विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आणि त्यांचं सरकार पण, मुख्यमंत्री यांचा शपथविधी पण झाला आणि ज्या पद्धतीने परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळचे जे संविधान आहे त्या संविधानाचा काही गृहस्थ करून तो अवमान करण्यात आला, हे कुठेतरी निंदनीय आहे आणि हे जाणून बुजून केलेलं षडयंत्र नाही ना, असं जनसामान्याचे मत आहे। कारण की ज्या पद्धतीने आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्ष हे संविधानवादी, संविधान घेऊन फिरणारे, संविधानाला माथा टेकवणारे, हे संविधान देशाचं आहे असे म्हणत होते आणि कुठंतरी निवडणुका झाल्यावर संविधानाचा अवमान करणे हे कुठंतरी आंबेडकरी अनुयायांना उकसवणे असं नाही ना, असाच प्रश्न येतो। कारण की संविधान हे देशाचं आहे, परंतु जेव्हा केव्हा संविधानाचा जर कोणी अवमान करण्याचा प्रयत्न केला तर बौद्ध समाज आणि आंबेडकरी अनुयायी हाच रस्त्यावर उतरतो आणि हाच संविधानाचा अवमान करणाऱ्याच्या विरुद्ध आंदोलन करतो। पण जे संविधानवादी लोक आहेत ते कधीच रस्त्यावर उतरत नाही आणि ते नेहमी आम्ही संविधानवादी आहोत असे म्हणतात, परंतु कुठेही त्यांचं निदर्शने नाही, कुठेही त्यांचं निंदनीय निदर्शने नाहीत। मित्रांनो, संविधान हे देशाची शान आहे आणि देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे आणि हे कुणीतरी आंबेडकरी समाजाला टार्गेट करून, आंबेडकरी समाजाच्या भावना भडकवून, आंबेडकरी समाजाला कुठंतरी डिवचण्याचा प्रयत्न नाही ना, असं पण जनसामान्यात दिसून येते। मित्रांनो, ज्या पद्धतीने संविधानचा अवमान करण्यात आला आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते
ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्याला थेट फोन करून त्यांनी याची सखोल चौकशी व्हावी आणि ज्या पद्धतीने परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन हे सुरू आहे आणि तरुण वर्ग हा पूर्णपणे घाबरलेला आहे, कारण की तरुण यांचे आयुष्य हे त्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे कुठेतरी यांचं भविष्य धोक्यात आलं नाही ना, असा पण जनसामान्यांना वाटते। मित्रांनो, हे ज्या पद्धतीने जे आंदोलन आहे ते हिंसक वळण लागलं, ते कशामुळे लागलं आणि कोण याचे सूत्रधार आहेत, ज्या पद्धतीने संविधानाचा अपमान करण्यात आला त्याचा मास्टर माइंड कोण आहे, असा पण जनसामान्यात एक प्रश्न पडलेला आहे। याचा सूत्रधार कोण असणार, हे नेमकं का करण्यात आलं, याचा राजकीय फायदा घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही ना, असा पण सवाल जनसामान्यामध्ये पडलेला आहे। आणि प्रकाश आंबेडकरांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांना सांगितले की कोम्बिंग ऑपरेशन हे थांबवा आणि जो कोणी त्याचा सूत्रधार असेल त्यांना त्वरित अटक करा, अशी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मागणी केली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यासोबत फोनवर पण चर्चा केली। अशा पद्धतीने संविधानाचा अवमान करून काही लोक काय साध्य करतात, हेच यांचा उद्देश काय आहे, हे अजून पण जनतेच्या लक्षात येत नाही आहेत। आणि ज्या पद्धतीने आंबेडकरी समाज बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा, तो इतका त्याच्यामध्ये इतका तो विचारशील आहे, परंतु तो संविधानावर आणि बाबासाहेब आंबेडकरवर जर कुणी काही वाईट बोललं किंवा अवमान करण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरी समाज हा एवढा जागृत आहे की तो त्वरित त्याच्यावर उत्तर देण्यासाठी सक्षम आहे आणि तो त्याचा विरोध करतो, हे आंबेडकरी समाजामध्ये दिसून येते। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि RR मीडिया या चॅनलला सबस्क्राइब करणं विसरू नका। थँक यू। जय भीम, जय संविधान।